न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपकडून सौ कविता धर्मवीर अंडे इच्छुक उमेदवार, प्रचाराला उत्स्फूर्त सुरुवात। नाशिक महानगरपालिका 2026 पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौ कविता धर्मवीर अंडे यांनी निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार केला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून त्या समाजकार्यात सक्रिय असून मदर तेरेसा प्रेमदान चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कुपोषित, अंध व अपंग व्यक्तींना औषधोपचार, अन्नदान तसेच विविध सामाजिक मदतीचे कार्य सातत्याने करत आहेत। समाजातील मूलभूत समस्या व नागरिकांच्या अडचणींचा सखोल अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या असून जनतेची सेवा करण्याचा त्यांचा संकल्प अधिक दृढ असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। सौ कविता धर्मवीर अंडे, मी प्रभाग 2 मधून अनुसूचित जमातीमधनं इच्छुक आहे। तर माझे दीर सिद्धेश्वर भाऊ अंडे हे आडगावमधनं म्हणजे प्रत्येक वेळेस समाजकार्य करत असतात। आणि ते म्हणजे मागच्या वेळेस शिवसेनेमधनं पण लढलेले आहे, तर त्यांना खूप छान मतं पडलेली, 8 ते 9 हजारपर्यंत मतदान पडलेलं आहे। तर ह्यावेळेस मला संधी मिळाली तर आम्ही अजून हे करू, पुढे अजून विकास करू। तसेच आडगाव, कोणाकनगर, नांदूर मानूर हे परिसर आहे ना, तर आम्ही त्यांच्या समस्या समजून घेऊ शकतो। तर माझी इच्छा आहे की त्यांनी माझी निवड करावी। मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून सिद्धेश्वर रामदास अंडे यांनी महापालिकेची निवडणूक लढवली होती, मात्र अत्यल्प मतांनी त्यांचा पराभव झाला होता। यंदा त्यांनी आपल्या परिवारातीलच उमेदवार म्हणून सौ कविता धर्मवीर अंडे यांना संधी दिली आहे। आज त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 2 येथील मारुती मंदिरापासून करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते। त्यानंतर प्रभागात फेरी काढून प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात आले। बुद्धविहार येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच संपूर्ण आडगाव गावात घरोघरी प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात आले। या प्रचारादरम्यान गावकऱ्यांकडून सौ कविता धर्मवीर अंडे यांना उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळताना दिसून आलाय। माझे नाव प्रियंका सिद्धेश्वर अंडे, माझ्या मोठ्या जाऊबाई सौ कविता धर्मवीर अंडे या येथे नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक लढवू इच्छितात। त्यासाठी तुमचे सहकार्य आणि साथीची आम्हाला खूप गरज आहे। त्यांनी या परिसराचा खूप अभ्यास केलेला आहे। तसेच माझे पती श्री सिद्धेश्वर रामदास अंडे हे त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढले होते आणि त्यांना खूप अनुभव आहे या गोष्टींचा। तसेच ते सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य तसेच धार्मिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात। ते नेहमी प्रत्येकाला मदत करतात। तर आमचं एक स्वप्न आहे की या गावाचा विकास व्हावा, त्यासाठी तुमच्या साथीची खूप गरज आहे। नगरसेवक हे नुसतं पद नाहीये, तर ते तुम्ही सर्वांनी ठेवलेला एक विश्वास आहे आमच्यावर आणि तो विश्वासच आज आम्ही तुम्हाला इथे मागण्यासाठी आलेलो आहोत। तर एक संधी द्या, नवीन चेहऱ्याला संधी द्या। माझ्या जे मिस्टर आहेत सिद्धेश्वर अंडे, त्यांचं स्वप्न आहे, आमच्या सर्वांचं एक स्वप्न आहे। ते स्वप्न तुमच्या माध्यमातूनच आम्ही पूर्ण करू शकतो, ते आम्ही एकट्याने पूर्ण करू शकतो। त्यासाठी आम्हाला संधी द्या, तुमची साथ आम्हाला मिळू द्या, हीच मी अपेक्षा करते। आणि प्रत्येक वेळेस आता इथून पुढे आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या घरी येऊन आम्ही स्वतः भेटणार आहोत। नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ जय शिवराय। आता सर्वांना माहितीच आहे 2026 मध्ये नाशिक महानगरपालिकेची निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेले। आपल्या प्रभाग क्रमांक 2 मधून सौ कविता धर्मवीर अंडे या भाजप पक्षाकडून उमेदवारी करीत आहेत। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले जे कार्यसम्राट आमदार आहेत, माननीय राहुलभाऊ ढेकले असतील, माजी आमदार बाळासाहेब सानप असतील, तसेच आपले इथले कर्तव्यदक्ष जे नगरसेवक आहेत तथा आपले स्थायी समितीचे जे सभापती होऊन गेलेले उद्धव बाबा निमसे असतील, त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये भरपूर मोठे कामं झालेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण ही निवडणूक जी आहे आत्ताची 2026ची नाशिक महानगरपालिकेची ही लढवत आहोत। तर आपल्याला सर्वांना हेच सांगायचं आहे की ताई स्वतः एक शेतकरी आहेत, आपल्या आडगावामध्ये त्यांची शेती आहे, त्याच्या माध्यमातून आपला जो प्रभाग आहे याच्यामध्ये 40 ते 50% शेती बहुल जो प्रभाग आहे आपला, नांदूर मानूर मळे परिसर असतील, आडगाव मळे परिसर असतील, त्या स्वतः शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे त्यांना शेतीविषयक ज्या समस्या आहेत त्या सर्व त्यांना माहिती आहे। आम्ही दोघांनी सोबत मिळून भरपूर कामं केलेली आहेत
तसेच जे युवकांच्या समस्या आहेत त्यांचं एक स्वप्न आहे की युवकांसाठी एक अशी सुसज्ज लायब्ररी अभ्यासिका आपल्या प्रभागात असली पाहिजे. ते स्वप्न त्यांना पूर्ण करायचं आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की आता ताई जरी आपल्यासमोर एक इच्छुक उमेदवार म्हणून इथे समोर आलेले आहे, तर लवकरच येत्या आठवड्यात त्यांची अधिकृत उमेदवारी भाजप पक्षाकडून जाहीर होईल आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या नक्कीच नाशिक महानगरपालिकेवर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भगवा फडकवतील आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा भरघोस मतांनी आडगाव असेल, आपला प्रभाग 2 असेल, हे सर्व यांच्या साथीने आपण त्यांना भरघोस मतांनी निवडून द्याल ही अपेक्षा करतो आणि खात्री. धन्यवाद. मोठे बंधू सिद्धेश्वर भाऊ अंडे यांच्या वहिनी कविता धर्मवीर अंडे या भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार असून गेल्या 15 वर्षापासून सिद्धेश्वर भाऊ अंडे या परिसरामध्ये मळे परिसर असो, आडगाव, कोणाकनगर, नांदूर, मानूर, बिडी कामगार या परिसरामध्ये सिद्धेश्वर भाऊ अंडे यांचं मोठं योगदान या ठिकाणी आहे. यांनी मागच्या पंचवार्षिकला अतिशय मोठं असं मतदानाच्या स्वरूपात आपल्या प्रभागामध्ये यांनी दुसऱ्या नंबरला ते या होते. यावर्षी त्यांच्या वहिनी धर्मवीर कविता धर्मवीर अंडे या ठिकाणी इच्छुक आहेत. तर मी सर्वांना विनंती करतो, वहिनींना या प्रभागाचा विकासासाठी सिद्धू भाऊंचं जे धोरण आहे या परिसरामध्ये वहिनींना प्रचंड बहुमतांनी या ठिकाणी विजय करून सिद्धू भाऊंना या ठिकाणी सर्वांनी पाठिंबा द्यायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कविता धर्मवीर अंडे यांच्या पत्रक वितरणाचा कार्यक्रम आज मारुती मंदिर आडगाव येथे संपन्न होत आहे. सिद्धेश्वर अंडे हे आडगाव व प्रभाग 2 मध्ये परिचित असून त्यांच्या वहिनी या प्रभागातून उमेदवारी करू इच्छितात. आज नगर परिषदेचा 21 तारखेला जो निकाल आहे त्याच्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत 16 जानेवारीला आज जसं 21 जानेवारीला 21 डिसेंबरला जसं इथं उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ होत आहे, तसंच 16 जानेवारीला या महाराष्ट्रात महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष असेल ही मला खात्री आहे. सामाजिक कार्याची पार्श्वभूमी, सर्वसामान्यांशी असलेली जवळीक आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत ही लढत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.